नमस्कार मंडळी, नगरी ठसका या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला लहान छोट्या बुकेसाठी मी तुम्हाला मोनॅको बिस्किटचे सँडविचची रेसिपी दाखवणार आहे। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे सँडविच करणार आहोत। तुमच्याकडे जर का पाहुणे आले असतील तर ॲज अ स्टार्टर म्हणून तुम्ही हा पदार्थ नक्कीच त्यांना सर्व करू शकता। तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे मी 2 मध्यम साईजचे बटाटे उकडून घेतले होते। त्याची साल काढून मॅश करून घेतलेले आहेत हे बटाटे। त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची, बारीक चिरलेलं टोमॅटो घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घालून झालं की मग याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे। अर्धा चमचा याच्यामध्ये मी लाल तिखट घालते। तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक चिरून हिरवी मिरची सुद्धा घालू शकता। अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे। त्यानंतर मी इथे चिंचेचा पल्प घेतलेला आहे, तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। चिंचेच्या पल्पमुळे हे मिश्रण चटपटीत होतं आणि खायला खूप जास्त टेस्टी लागतं। एक साधारण मी 3 टेबलस्पून इतकं याच्यामध्ये चिंचेचा पल्प ॲड केलेला आहे। आता काय करायचं आहे, हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित हे सगळं मिक्स करून झालं की मग आपल्याला छोटे छोटे याचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता एक अशा पद्धतीने, आणि आपल्याला हे सगळे बॉल्स एकसारखे करून घ्यायचे आहेत जेणेकरून हे सँडविच आहे ते सगळे एकसारखे तयार करून होतील। आता हे सगळे बॉल्स तयार करून झालेले आहेत। मी बारीक शेव घेतलेली आहे इथे, जी पाणीपुरीसाठी आपण शेव खातो ती शेव घेतलेली आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, इथे मी मोनॅको बिस्किट घेतलेले आहेत। तर काय करायचं आहे, जे आपण हे गोळे तयार केले होते त्या बिस्किटावर ठेवून त्याच्यावरून दुसरं बिस्किट ठेवायचं आणि हलक्या हाताने आपल्याला हे प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित एकमेकांना चिकटलं जाईल हे। आणि याच्या कडा आहेत त्या व्यवस्थित एकसारख्या करून घ्यायच्या आहेत। सगळे सँडविच तयार करून झालेले आहेत। आता काय करायचं आहे, या सँडविचची जी कड आहे त्याला आपल्याला हे चिंचेचा पल्प लावून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही टोमॅटो सॉससुद्धा लावू शकता, पण मी इथे चिंचेचा पल्प लावते आहे, जेणेकरून जी ही शेव आहे ती व्यवस्थित याच्या कडेला चिकटली जाईल। चिंचेचा पल्प लावून घेतला की मग अशा पद्धतीने आपल्याला हे डिप करून घ्यायचं आहे। व्यवस्थित त्याच्या कडेला सगळीकडे शेव चिकटवून घ्यायचे, तुम्ही बघू शकता एक अशा पद्धतीने। यम्मी असे हे सँडविच तयार झालेले आहेत। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा। आणि हो, अजून आपल्या नगरी ठसका या चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा एकदा भेटूया अशा चटपटीत आणि इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।